परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील स्मशानभूमीसाठी दानपत्र करून दिलेल्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रत्यक्ष ताबा देताना एका 35 वर्षीय महिलेने विष प्राशन केल्याची घटना मंगळवार 13 जानेवारी रोजी तालुक्यातील आनंदवाडी येथे घडल्याने खळबळ उडाली आहे। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी येथे राहत असलेल्या जोशी समाजाच्या स्मशानभूमीसाठी याच गावातील नामदेव गणपती दणदणे यांनी 2011 साली गट क्रमांक 255-1 मधील 1 आर जमिनीचे 100 रुपयांच्या मुद्रांकावर दानपत्र करून दिले होते। त्याची नोंद 7/12 उतार्यावर घेण्यात आली नसली तरी तेव्हापासून जोशी समाज बांधव या ठिकाणी मयत झालेल्या जोशी समाजातील व्यक्तींवर अंत्यसंस्कार करत होते। मात्र नामदेव दणदणे यांच्या मृत्यूपश्चात गट क्रमांक 255-1 मधील जागा त्यांच्या मुलांच्या नावे झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी या जागेवर अंत्यसंस्कार करण्यास हरकत घेतल्यामुळे स्मशानभूमीसाठी दानपत्र केलेल्या 1 आर जागेची नोंद 7/12 उतार्यावर घ्यावी याकरता जोशी समाजातील मधुकर राजाराम भोसले यांच्यासह अन्य लोकांनी गंगाखेड तहसीलदार यांच्याकडे 6 जानेवारी 2025 रोजी अर्ज सादर केला असता तहसीलदार यांनी याबाबत आपल्या दालनात सुनावणी घेत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत जायमुक्यावर जाऊन पाहणी व पंचनामा करून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, महातपुरी ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थांशी चर्चा करून 1 आर जागा स्मशानभूमीच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याचा व 7/12 उतार्यावर नोंद घेण्याचा आदेश 2 जून 2025 रोजी पारित करून प्रकरण निकाली काढले। त्यानंतर या प्रकरणी अंगद नामदेव दणदणे यांनी गंगाखेड येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात तहसीलदार यांच्यासह अन्य व्यक्तींविरुद्ध दावा दाखल करून तहसीलदार यांनी दिलेला निर्णय रद्द करण्याची मागणी केली असता दिवाणी न्यायाधीश गजानन यादव यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत 17 नोव्हेंबर 2025 रोजी अंगद नामदेव दणदणे यांचा अर्ज नामंजूर केल्याचा आदेश पारित केला। यामुळे मधुकर भोसले व अन्य व्यक्तींची पुन्हा तहसीलदार यांच्याकडे अर्ज करत आनंदवाडी येथील गट क्रमांक 255-1 मधील 1 आर जागा स्मशानभूमीच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याने 6 जानेवारी रोजी तहसीलदार यांनी सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, गंगाखेड भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक, महातपुरी मंडळ अधिकारी व महातपुरी सज्जाचे तलाठी यांच्या नावे पत्र काढून आनंदवाडी येथील 1 आर जमिनीचा ताबा स्मशानभूमीच्या वापरासाठी जोशी समाज बांधवांना मिळवून द्याव्या असे म्हटल्याने सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मनोज राठोड, मंडळ अधिकारी सतीश मुलगीर, तलाठी राम उदार आदींनी मंगळवार 13 जानेवारी रोजी प्रत्यक्ष ताबा देण्याची कारवाई सुरू केली असता अंगद नामदेव दणदणे यांची पत्नी सुवर्णा अंगद दणदणे हिने स्मशानभूमीच्या वापरासाठी जागा देण्याच्या शासकीय कामास विरोध दर्शवून अडथळा आणण्याचा प्रयत्न करत दुपारी अंदाजे 1:30 वाजताच्या सुमारास विष प्राशन केल्याने मोठी खळबळ उडाली। महसूल व पोलीस प्रशासनाने ताबा देण्याचे काम थांबवून सुवर्णा दणदणे यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख आदिल, परिचारिका अंकिता कदम, वैशाली भालेराव यांनी प्रथमोपचार करून परभणी येथे हलवले।